नाफेडचं कांदा खरेदी प्रकरण पुन्हा वादात सापडलंय। नाफेडकडनं उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली, मात्र सध्या बाजारात येत असलेला कांदा उन्हाळी कांदा नसून लाल कांदा आहे, असा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केलाय। मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानंतर नाफेडकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात आली होती। मग लाल कांदा जर नाफेडकडून बाजारात आणण्यात येत असेल तर आधी खरेदी केलेला उन्हाळी कांदा गेला कुठे, असा सवाल शेतकरी संघटनांनी विचारलाय। तर नाफेडकडून याआधी उन्हाळी कांदा खरेदी फक्त कागदावरतीच झालाय, त्यामुळे या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। खरेदी प्रकरण पुन्हा नाफेड कांदा वादामध्ये सापडलेलं आहे। देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा येतोय तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे। आता 5 लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यातले साधारणतः 3 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता, असं कागदपत्री दाखवलं गेलं होतं। मग 3 लाख मेट्रिक टन किंवा 2.5 लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केलाय नाफेडनं, तो कांदा कुठे आहे असा आम्हाला प्रश्न पडतो। आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो। याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे, प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता।